रक्षाबंधन आणि भाऊबीज दोघांचे भाऊ बहिणीचं नातं दाखवलं जातं, पण भाऊबीजात काय फरक आहे तर? भाऊबीज आणि रक्षाबंधन याच्यामधलं अंतर काय, कसं काय? भाऊबीज हा दिवाळीच्या सणामध्ये साजरा केला जातो. ज्यावेळी दिवाळी साजरी केली जाते, त्यावेळी बहिणीच्या घरी भाऊ जातो काहीतरी उपहार उपहार द्यायला, आणि त्या दिवशी त्या दिवशी यमद्वितीया असते. यमाची पूजा केली जाते. त्यावेळी बहीण आपल्या भावाच्या उन्नतीसाठी, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, त्याची ओवाळणी करते, ती भाऊबीज. आणि ज्यावेळी रक्षाबंधन होतं ते रक्षा करण्यासाठी ऍक्च्युली आम्ही म्हणतो भावाने बहिणीचं रक्षण करावं. ऍक्च्युली ती एकतर्फी नसते, एकतर्फा नाही आहे ते दोघांनी एकमेकाचं रक्षण करावं. बहिणीने भावाचं रक्षण करावं आणि भावाने बहिणीचं रक्षण करावं, ह्यामागे त्याची मुख्य भूमिका आहे. जशी आपल्या याच्यात महाभारतामध्ये आहे की कृष्णाने परीक्षा बघावी म्हणून आपलं बोट कापलं, तर सुभद्रा जी आहे तिची सख्खी बहीण, कृष्णाची सख्खी बहीण, सगळीकडे शोधते, तिला कुठेही चिंधी मिळत नाही त्याच्या हाताला बांधायला. ती म्हणते मी कुठे शोधू, मला चिंधी सापडतच नाही, कारण माझ्या नवऱ्यांनी पाच पाच नवरे आहे, पाच पाच नवरे कोणाचे, द्रौपदीचे. माझे एकच नवरा आहे, त्याने मला एवढा महागड्या साड्या वगैरे दिल्या आहेत, मी कुठे चिंधी शोधू, मला सापडत नाही. तोच निरोप तो श्रीकृष्ण द्रौपदीला पाठवतो. ती द्रौपदी कसलाही विचार न करता आपला भरजरी पितांबर जे असते ती फाडते आणि त्याच्या बोटाला बांधते. ती आहे श्रद्धा, ती आहे प्रेम. तर त्याच्या अनुसार मग तो श्रीकृष्ण ज्यावेळी तिच्यावर प्रसंग येतो त्यांना भरपूर वस्त्र पुरवतो, म्हणजे ते श्रीकृष्ण बहिणीचे रक्षण करतो. आणि बहीणही भावाचे रक्षण करणारे अशी खूपशी उदाहरणं आहेत जी आता माझ्या लक्षात येत नाही, पण दोघांनी एकामेकाचं रक्षण करावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बहिणीचं हृदय हे खूप कोमळ असतं, ती कोणत्याही प्रसंगी भावाला आधार देतेच. म्हणजे ते एकमेकांचं ऋणानुबंध म्हणा किंवा प्रेम म्हणा ते दर्शवण्यासाठी ते रक्षासूत्र बांधलं जातं.